नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 8 मे 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। मालेगावातील एका धार्मिक स्थळाबाहेर 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता। या स्फोटात 6 लोकांचा मृत्यू झाला होता, तसेच 101 जण जखमी झाले होते। या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल 17 वर्षांनी गुरुवारी येणार होता, परंतु 1 लाखापेक्षा जास्त पाने असल्याने अभ्यास करायला वेळ लागणार आहे। त्यामुळे या खटल्याच्या निकालासाठी आता 31 जुलैची पुढील तारीख देण्यात आली आहे। आतापर्यंत कोर्टात या प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे। निकालाच्या पूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले की कोणावर अन्याय होणार नाही अशी मला आशा आहे। माझा सत्यमेव जयतेवर पूर्ण विश्वास आहे। देशात देशभक्ती राहिली पाहिजे, गद्दार नाही। पूजा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, मात्र त्यात अडथळा आणणे कोणाचा हक्क नाही। काँग्रेसने शहीद जवानांचा नेहमीच अपमान केला, मात्र भाजपने शहीद जवानांना सन्मान दिला आहे। नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग यांचा आहे। आज मला एवढं वाईट वाटत आहे की माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता तो ऐकायला हवा होता, अशी खंत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि बोलक्या रेषा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यंगचित्र स्पर्धा 2025 व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अमित ठाकरेंनी ही खंत व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की या कार्यक्रमाला यावर्षी प्रत्यक्ष सहभागी होता आलं, याचा मला अत्यंत आनंद आहे। गेल्या 2 वर्षांपासून घनश्याम देशमुख सरांनी निमंत्रण दिलं होतं, परंतु व्यस्ततेमुळे आत येता आलं नाही। माझे अनेक मित्र आहेत जे ड्रॉइंग शिकले, व्यंगचित्र शिकायचा प्रयत्न देखील केला, परंतु त्यांना एक साधी रेष देखील काढता येत नाही। आज मला एवढं वाईट वाटत आहे की माझ्या वडिलांनी जो सल्ला मला दिला होता तो जर मी ऐकला असता तर माझं आज देखील एक व्यंगचित्र इथे दिसलं असतं। काहीही कर, पण तू दिवसातून एकदा चित्र काढत जा, दिवसातून 1 तास तरी व्यंगचित्र कलेला दे, असं मला त्यांनी सांगितलं होतं। त्यावेळी मी त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता, अशी खंत अमित ठाकरेंनी आपल्या भाषणातून व्यक्त केली। भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आलं आहे। भारताने केलेल्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले। या हल्ल्यात भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांवर हल्ले केले। अशातच मोदी सरकारकडून आणखीन एक मोठं वक्तव्य करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे, याचा अर्थ भारतीय लष्कर दहशतवाद्यांवर सतत कारवाई करत आहे। सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधान केलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली, ज्यात त्यांनी सर्व नेत्यांना ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली। ऑपरेशन सिंदूर बाबत सर्व नेत्यांनी एकता दाखवली आहे। सशस्त्र दलांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की आम्ही सरकार आणि सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। मंत्री किरेन रिजिजू पुढे असेही म्हणाले की काही सूचना देखील मिळाल्या आहेत ज्या सरकार गांभीर्याने घेईल। सर्व पक्षांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एकतेने लष्कराचे अभिनंदन केले आणि एकत्रित पाठिंबा दर्शवला। गेल्या 2 दिवसांपासून अचानक हजेरी लावून मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडवणारा पाऊस आजही मुंबईत आणि आसपासच्या परिसरात कोसळण्याचा अंदाज आहे। मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईसह किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळू शकतो। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे। काल मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला। त्याच पार्श्वभूमीवर आजही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच पावसाने हजेरी लावल्याने अनेक नागरिकांची धावपळ झाली, त्रेधा तिरपीट उडाली। मात्र आजही पावसाचा इशारा देण्यात आल्याने मुंबईकरांनी त्या तयारीनेच बाहेर पडावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही। दोन्ही राष्ट्रवादींनी भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवायचं आहे। मी आता त्या निर्णय प्रक्रियेपासून काहीसा बाजूला झालोय। आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत।
आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं। यावर माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ म्हणाले की शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय, त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल। हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर त्यासाठी मी मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे, पण अजित पवार हे शरद पवारांच्या घरातच वाढले, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज नाही असं मला वाटतं। भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानातील 9 ठिकाणांचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत उद्ध्वस्त केले। यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती। काँग्रेससह अन्य पक्षांचे नेते बैठकीला आवर्जून उपस्थित होते। सर्वपक्षीय नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारची पाठराखण केली। सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थिती लावली होती। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मागच्या बैठकीला नव्हते आणि या बैठकीलाही नव्हते। संसदेपेक्षा आपण मोठे आहोत असे प्रधानमंत्र्यांना वाटत असेल, पण सध्याचा काळ टीका करण्याचा नाही। संकट काळात आम्ही कुणावरही टीका करणार नाही। देशाच्या हितासाठी काही विषय गुप्त ठेवण्यात आले आहेत असे आम्हाला बैठकीत सांगण्यात आले आहे। त्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगितले की संकट काळात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, देश हितासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर भारत आणि पाकिस्तानमधील आधीच ताणलेले संबंध आणखीन बिकट झालेले असताना अल जुबैर भारत दौऱ्यावर आले आहेत। या भेटीनंतर जयशंकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की आज सकाळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र अदैल अल जुबैर यांच्याशी भेट झाली। या दरम्यान दहशतवादाशी लढण्याबाबत चर्चा झाली। दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हे देखील काल मध्यरात्रीच्या सुमारास पूर्वनियोजित भारत दौऱ्यावर आले आहेत। जयशंकर यांनी अब्बास अरघची यांना थेट सांगितले की आमचा हेतू परिस्थिती बिघडवण्याचा नाही, परंतु जर आमच्यावर लष्करी हल्ला झाला तर भारत पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल यात शंका नाही। शरद पवार म्हणाले, भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे। मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय। आमची मंडळी विविध पक्षात विभागली गेली असली तरी विचाराने एकत्र आहेत। आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेले आहेत। होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतंय की मतदारसंघातील विकास कामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही। त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा। एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं। पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे। त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही। माझे सगळे खासदार एक मताचे आहेत। आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते। मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे। पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं। अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी चित्रपट सृष्टीत विविध भूमिका साकारत असताना चाहत्यांची मने जिंकली आहे। स्वप्नीलचं प्रोफेशनल आयुष्य अनेकांना माहीत असलं तरी त्याच्या खाजगी आयुष्याविषयी फार क्वचित लोकांना माहिती असेल। स्वप्नील त्याच्या खाजगी आयुष्याविषयी फारसा मोकळेपणाने व्यक्त होत नाही, परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या घटस्फोटाविषयी आणि लग्नाविषयी सांगितलं। त्याचप्रमाणे घटस्फोटानंतर माध्यमांनी आणि पत्रकारांनी कशा पद्धतीने त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला याविषयीही तो व्यक्त झाला। एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नील म्हणाला, कॉलेजमध्ये 11वी-12वीला असताना माझं एक अफेअर होतं। त्या नात्याबद्दल मी बऱ्यापैकी गंभीर होतो, परंतु काही कारणास्तव ते नातं फार काळ टिकू शकलं नाही। आमचं भविष्य एकत्र नाही हे समजल्यावर आम्हाला खूप दुःख झालं, पण त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी दुसरं अफेअर झालं, मग लग्न झालं। पहिल्या लग्नानंतर 4-5 वर्षांनी घटस्फोट झाला, त्यानंतर दुसरं लग्न केलं। आता बायको आणि 2 मुलं असा सुखी संसार सुरू आहे। रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करताना सोशल मीडियावर लिहिलं की सर्वांना नमस्कार, मी कसोटीतून निवृत्त झालो आहे, हे तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे। पांढऱ्या कपड्यात कसोटीत
देशाचं नेतृत्व करणं ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. तुम्ही इतकी वर्षे दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. मी भारताचं वनडे क्रिकेटमध्ये नेतृत्व करणार आहे. असं असताना रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रितिका सजदेहने रोहित शर्माची पोस्ट आपल्या स्टोरीमध्ये शेअर केली आहे. तसंच त्या पोस्ट खाली हृदयभंग झाल्याचे इमोजी टाकले आहेत.